राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रातल्या जनतेला मी सगळ्यात अगोदर एका गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद देईन. महाराष्ट्रातली जनता इतकी चांगली आहे ना, की ती कधीही कोणाला मेजॉरिटीमध्ये निवडून देत नाही. भले ती आमदारकी असू द्या, खासदारकी असू द्या, नाहीतर साधी महानगरपालिकांच्या निवडणुका असू द्या. महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या संदर्भात मी बोलतोय. 2 दिवसापूर्वी मला माहिती आहे की सगळे निकाल आलेत आणि हे निकाल फक्त महाराष्ट्रातल्या जनतेचेच नाही, तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे राजकारण चालू आहे किंवा राजकारते आहेत, यांचं डोकं दुखवणारं हे सगळं निकाल आहेत. म्हणजे कुठल्याच एका पक्षाला मेजॉरिटी दिली नाही आणि कुठल्याच असं एका पक्षाला सांगितलं नाही की बाबा जा आणि तो या मुंबई महानगरपालिकेचा महापौर बन म्हणून. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी काय काय घडणार आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॉईंट असा येतोय की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यामध्ये एकत्र आले, त्या पद्धतीनं मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत ठाकरेंचा महापौर बनवणार अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले. आणि हे उधाण का आले ह्याच्या पाठीमागच्या आपल्याला पार्श्वभूमी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही जाऊन बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. पण याही व्हिडिओमध्ये मी सांगतो, भाजप 89 जागांवरती आहे आणि एकनाथ शिंदेचा गट हा 29 जागांवरती आहेत. बाकीचं मी तुम्हाला सांगतो पुढे. लक्षात घ्या, ज्या वेळेला दुपारी 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीला 125 जागांच्या वरती नंबरिंग दाखवत होतं, म्हणजे आघाडी दाखवत होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टी अतिउत्साही झाली आणि अतिउत्साही झाल्यानंतर मुंबईच्या कार्यालयामध्ये त्यांनी पेढे भरवायला सुरुवात केली, विजय उत्सव सुरू केला, गुलाल उधळले, फटाके फोडले, बॅनरबाजी सगळं केलं. पण जसा जसा रात्री 10-11 वाजेपर्यंत हा निकाल येत राहिला, तसं तसं भाजपच्या चेहऱ्यावरचं हे खुशीचं सगळं वातावरण होतं हे निवळत गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शनचे ठिणगे पडायला लागले. त्याची कारणं अशी झाली की पाठीमागच्या हे 125 जी जागा दाखवत होत्या भारतीय जनता पार्टीसाठी, त्या सगळ्या जागा ठाकरे गटाच्या पिछाडीवरती दाखवत होते 3 वाजेपर्यंत. आणि 3च्या नंतर जी आकडेवारी समोर यायला लागली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या जागा वाढत गेल्या आणि ह्या जागा जाऊन पार 65 जागांवरती जाऊन थांबल्या. आणि तुम्हाला सांगतो 20 जागा अशा आहेत ज्या अवघ्या 50 ते 300 मतांच्या आतमधल्या फरकाने पडलेल्या आहेत. नशीब म्हणा किंवा एक चांगली गोष्ट म्हणा की जर उद्धव ठाकरेंच्या जागा कमी झाल्या असत्या आणि भारतीय जनता पार्टीला जर मेजॉरिटी मिळाली असती तर त्यांनी एकनाथ शिंदेला देखील फाट्यावर मारलं असतं. त्याचं पहिलं कारण असं आहे की ज्या वेळेला 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीला 125 जागांचं मॅन्डेट दिसत होतं, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेना विचारात न घेता, अजित पवारांचा तर त्यांनी विषय संपवलेलाच आहे, म्हणजे त्यांच्यासोबत युती नाहीच आहे मुंबईमध्ये, एकनाथ शिंदेची फक्त युती होती. एकनाथ शिंदेना विचारात न घेता, त्यांना सोबत न घेता मुंबईमध्ये सेलिब्रेशन करायला सुरुवात केलं होतं. आणि त्याच्यानंतर जसं त्यांना कळलं की आपला घोडा 100च्या देखील आतमध्ये अडवून धरलाय उद्धव ठाकरेंनी, त्यावेळेला मात्र त्यांना एकनाथ शिंदेची आठवण यायला लागली. सगळ्यात महत्वाचं मुद्दे असे आहेत की आता एकनाथ शिंदेचे जे 29 उमेदवार आहेत नगरसेवक, हे एकनाथ शिंदे ज्या गोष्टीसाठी फेमस आहेत ते म्हणजे हॉटेल पॉलिटिक्ससाठी. म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ज्या उमेदवारांना आमदारांना ते घेऊन पळाले, म्हणजे ते सुरतच्या हॉटेलला असतील, सुरत मार्गे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जाऊन राहिले असतील. आणि हॉटेल पॉलिटिक्सचा खेळ हा एकनाथ शिंदेना फार चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे जे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे 29 नगरसेवक मुंबईच्या ताज लँड एंड जे वांद्र्याला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आता त्या 29 जणांना ठेवलेले. त्याची कारण काही असतील. म्हणजे मगाशी मी उदय सामंतांची पत्रकार परिषद बघत होतो, अतिशय म्हणजे हास्यास्पद गोष्ट तुम्हाला सांगतो. ते बोलले की एकनाथ शिंदेना नगरसेवकांना भेटायची फार इच्छा झाली होती आणि म्हणून मग ह्या हॉटेलला एक छोटीशी मीटिंग केली आम्ही आणि मग शिंदे साहेब आले आणि आता नगरसेवकांना भेटले. म्हणजे आपण अंगणवाडीमध्ये बसलोय आणि हे आपल्याला टीचर येऊन आपल्याला शिकवतात, अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे. तर त्यांना लक लाभो जे काय असेल ते. सगळ्यात महत्वाचं, ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आहेत या चर्चांना उधाण का आले बघा. ठाकरेंचा नंबर मी तुम्हाला सांगून ठेवतो, 65 जागा उद्धव ठाकरे गटाच्या आलेल्या आहेत बरोबर. 6 जागा या मनसेच्या आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर शरद पवार गटाला फक्त 1 जागा आहे, तर काँग्रेसला 24 जागा आहेत. ठीक आहे. आणि अजित पवार गटाला या ठिकाणी फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो समाजवादी पार्टीला या ठिकाणी 2 जागा मिळाल्या आणि MIM-ला 8 जागा मिळाल्या. असं टोटल यांचं जर आपण गणित केलं तर हे 109 पर्यंत, म्हणजे सगळे MIM, अजित पवार, समाजवादी पार्टी, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आली. ह्या सगळ्यांची एकत्र येऊन बेरीज केली, 109 जागा तयार होतात, 109 खासदार नगरसेवक तयार होतात. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर बसवायचा असेल तर नंबर आहे
म्हणजे मॅजिक फिगर आहे आपल्या 114 नगरसेवकांची, जे की 6 नगरसेवक अजून उद्धव ठाकरे यांना कमी पडतात त्यांचा महापौर बसवण्यासाठी. आता उद्धव ठाकरेंच्या समोर पर्याय कुठले राहतात ते समजून घेऊया. एक एकनाथ शिंदे 29 जागांवरती बसलेत आणि भाजपला त्यांचा स्वतःचा महापौर तयार करायचा आहे किंवा मुंबईमध्ये बसवायचंय. ते त्यांचं स्वप्न आहे. त्या स्वप्नासाठी ते गेल्या 2 वर्षापासून मुंबईसाठी अहोरात्र मेहनत केली. मुंबईसाठी म्हणण्यापेक्षा त्यांचा पक्ष कसा त्या मुंबईमध्ये वाढेल आणि लोकांचे पार्टीतले नगरसेवक कसे फोडता येतील हे सगळ्या गोष्टीसाठी मेहनत केली. एकनाथ शिंदेच्या मर्जीशिवाय कुठलाही पक्ष मुंबईचा महापौर बसू शकत नाही. एकनाथ शिंदे इज किंग मेकर. येस, एकनाथ शिंदेच्या मर्जीशिवाय कुठलाही पक्ष मुंबईमध्ये महापौर बसू शकत नाही. काळ्या दगडावरची पांढरेशी. एवढं जर एकनाथ शिंदेना कळालं की माझ्याशिवाय महापौर बसू शकत नाही, तर एकनाथ शिंदेची ऑब्विसली पॉवर वाढणार ना. म्हणजे एकनाथ शिंदे हे बघत होते डोळ्यांनी की ज्या वेळेला 2 ते 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीला 125 जागा दाखवत होत्या की जे येणार म्हणून, तर त्यांनी एकनाथ शिंदेना साधं विचारलं देखील नाही. त्यांनी तिकडे त्यांचा विजय सुरुवात केली. एकनाथ शिंदे ही गोष्ट विसरले नाहीत. एकनाथ शिंदेचा पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं सुपडा साफ भारतीय जनता पार्टीने केला, एकनाथ शिंदे ही गोष्ट विसरले नाहीत. एकनाथ शिंदेचा ठाण्यामध्ये देखील मोठा फटका बसला, ही गोष्ट एकनाथ शिंदे विसरले नाहीत. आणि बीजेपीमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, भिवंडी महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, यामध्ये जे एकनाथ शिंदेना दणके बसलेत बीजेपीकडून, हे एकनाथ शिंदे कदापि विसरले नाहीत. म्हणून बाकीच्या महानगरपालिकांचा जरा विचार बाजूला ठेवला तर मुंबई महानगरपालिकेच्या निकालाची ही व्यसन भारतीय जनता पार्टीची हे एकनाथ शिंदेच्या हातात येऊन पडलेली आहे. म्हणून ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आता व्यसन ओढतील त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला वाकावं लागल, झुकावं लागल आणि वेळ पडली तर जे काय ते समजून जा. पुढे जाऊया. एकनाथ शिंदे यांचं आता म्हणणं आहे की माझा महापौर बसला पाहिजे, कारण 29 माझे नगरसेवक आहेत आणि माझ्या मर्जीशिवाय तुम्ही महापौर बसू शकत नाही. पण जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गटाकडे गेले तर त्यांचा आरामात मुंबईमध्ये महापौर बसू शकतो. 29 एकनाथ शिंदेचे, 65 उद्धव ठाकरेंचे आणि 5-6 नगरसेवक आपल्या मनसेचे, हे दोघांचे एकत्र बेरीज केली तर त्यांचा महापौर आरामात बसेल. पण आता लक्षात घ्या, जर एवढं सोपं असतं तर हे असं नसतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस दावोसला निघून गेलेले आहेत. म्हणजे पुढचे 5 ते 6 दिवस, म्हणजे जोपर्यंत ते महाराष्ट्रामध्ये परत येत नाहीयेत तोपर्यंत मुंबईच्या महापौराचा हा तिढा हा काय कायम सुटणार नाहीये. आणि हे 5 ते 6 दिवस उद्धव ठाकरेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि तसं त्यांनी पडद्यामागून गेम खेळायला सुरुवात देखील केलेली. म्हणजे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, आणि अमित साटम तर आता पडद्यावरनं गायबच झालेले आहेत, पण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस देखील हे सांगत होते पहिले इलेक्शनच्या अगोदर की मुंबईमध्ये भाजपचा नगरसेवक होणार, हिंदू होणार, आणि मराठी हा माणूस हिंदू नाहीये का, असे लय काय 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 बोलत होते. पण ज्या पद्धतीनं निकाल आले आणि मोठमोठे त्यांच्या चेहऱ्यावरच्या भगदाड पडलं सुरकुत्यांचं, त्याचं कारण समोर आली. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी गेम काय सुरुवात केली हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेला हे सगळे एकत्र आले तर अवघ्या 5 ते 6 नगरसेवकाची गरज आहे. आणि 6 नगरसेवकाचा नंबर ऐकला तर तुम्हाला पाठीमागे त्यांच्याच बंधूंना दिलेला धोका तुम्हाला आठवेल. ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी 6 नगरसेवक मनसेचे फोडले होते. आजही उद्धव ठाकरे याच प्रयत्नामध्ये आहेत. जर का एकनाथ शिंदेचे 10 नगरसेवक जर त्यांना मिळाले कसंही करून काहीही करून, तर मग मात्र ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसू शकतो. आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेचा 10 नगरसेवक का जातील? बघा, एकनाथ शिंदेचे जे नगरसेवक आहेत त्यांचं एक म्हणणं आहे, भले महापौर आपला होऊ दे किंवा उद्धव ठाकरे गटाचा होऊ दे किंवा मनसेचा होऊ दे, महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होऊ द्यायचा नाही, हे एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांची विचारधारा आहे. त्याचं कारण आजूबाजूच्या महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेना दिलेलं भारतीय जनता पार्टीनं दणके, एकावर एक दणके दिले. नवी मुंबई असेल, ठाणे महापालिका असेल, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, आपल्या अंबरनाथला तर नगर परिषद होती, पण भिवंडी आणि पुणे या ठिकाणी जी दणके बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीकडनं एकनाथ शिंदेना, हे दणके एकनाथ शिंदेचे नगरसेवक देखील विसरले नाहीत आणि स्वतः एकनाथ शिंदे देखील विसरलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांनी ही मेख आहे ना, ही ओढून धरलेली आहे की आमचा महापौर पाहिजे आम्हाला, आमच्याकडे 29 आहे तर आमच्याशिवाय तुम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही, नाहीतर आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ किंवा आम्ही उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये सामील होऊ. असं इनडायरेक्टली हा खेळ सुरू आहे. आणि उद्धव ठाकरे हा खेळ हा म्हणजे यशस्वी करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करतायत.
बघा, एकनाथ शिंदेनी त्यांच्या नगरसेवकांना ठेवून ठेवून कुठं ठेवलंय? वांद्र्याला. वांद्र्याचं ताज लँड एंड हॉटेल हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती. ह्याचा अर्थ असा नाही की रोज उद्धव ठाकरे जाऊन त्या हॉटेलमध्ये जाऊन बसत असतील, पण जर एकनाथ शिंदेना ते लपवायचेच होते त्यांचे नगरसेवक, तर ते बाहेरच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेले असते. इकडे कर्जतला, अलिबागला त्यांचे भरपूर रिसॉर्ट आहेत. पण दाखवून द्यायचंय भारतीय जनता पार्टीला की जर का तुम्ही आम्हाला महापौर दिलं नाही आणि आम्हाला जर महापौर देण्यामध्ये तुम्ही घाई केली किंवा उशीर केला, तर मग मात्र इथून मातोश्री म्हणा किंवा उद्धव ठाकरेंचं घर आम्हाला 5 मिनिटावरती. हा इनडायरेक्टली मेसेज द्यायचा आहे. राजकारणामध्ये अशा प्रकारचे भरपूर मेसेज दिले जातात जे न बोलता जातात. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं काय आहे? त्यांच्या नगरसेवकाचं म्हणणं आहे, त्यांच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे, एकनाथ शिंदेंना दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने झुकवावं, वाकवावं. कारण भारतीय जनता पार्टीला 89 जागा आलेल्या आहेत आणि 89 जागा आल्यानंतर देखील जर महापौर बसत नसेल तर हे भारतीय जनता पार्टीच्या तोंडावरती मारलेला तमाचा असेल. म्हणजे भारतीय जनता पार्टीला गर्व आहे की आमचा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशामध्ये सत्ता आहे, या अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. आणि या महाराष्ट्रातल्या एका साध्या मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्यांचा महापौर बसवावा लागत असेल बनवण्यासाठी, एकनाथ शिंदे म्हणजे 29 नगरसेवक असणाऱ्या व्यक्तीला जर आपल्या झुकावं लागत असेल त्यासमोर, तर ही भारतीय जनता पार्टीसाठी एक मोठा तमाचा आहे. आता एकनाथ शिंदे यामध्ये सगळ्यात मोठा गेम चेंजर आहेत आणि ते किंग मेकर आहेत. एकनाथ शिंदेनी जर ठरवलं तर ते उद्धव ठाकरेंना साथ देऊन ते महापौर मुंबईमध्ये बसू शकतात. आणि उद्धव ठाकरे गटाकडनं मी एक माहिती तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे गटाकडनं एकनाथ शिंदेच्या गटाला महापौर पद देण्याची ऑफर दिलेली आहे की इव्हन ते द्यायला तयार आहेत. कारण उद्धव ठाकरे किंवा बाकीच्या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं असेल, शिंदे यांच्याकडे असणारे जे नगरसेवक आहेत हेही ठाकरेंचेच उमेदवार आहेत. शेवटी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, काही जरी झालं तरी. त्यामुळं जरी शिंदेच्या नगरसेवकांपैकी जर कोण महापौर झाला तरी तो एक आनंद असेल की शिवसेनेचा महापौर झाला मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि ही सगळ्यात मोठी बक्षीस म्हणा किंवा गिफ्ट बाळासाहेब ठाकरेंना असेल, कारण बाळासाहेब ठाकरेंना आता 5 दिवसानंतर त्यांचा जन्म शताब्दी वर्ष सुरू होते. आणि या सगळ्या प्रकरणामुळे एक ट्विस्ट असा आलाय की जर ह्या सगळ्या गोष्टींना भावनिक जर करायचा प्रयत्न केला किंवा भावनिक जर दृष्टीने आपण बघायचं ठरवलं, तर जर का शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत गेले, अजित पवार शरद पवारांसोबत गेले ना पुण्यामध्ये, तसं शिंदेही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतात. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. आणि जर का शिंदे उद्धव ठाकरेंकडे गेले तर शिवसेनेचा म्हणजे शिंदेचा महापौर जरी झाला तरी उद्धव ठाकरेंना ही गोष्ट मान्य असेल, कारण शिवसेनेचा महापौर झाला एवढं त्यांच्या मनाला समाधान मिळेल. आता संजय राऊत यांनी असा सकाळ पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत एक महत्वाचा शेलका शब्द वापरला. त्यांनी सांगितलं की पाठीमागच्या पडद्यामध्ये म्हणजे पडद्यामागून काही गोष्टी घडामोडी घडतायत. मी स्वतः राज ठाकरेंना भेटलो, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि चर्चा झाल्यानंतर वेगळ्या पाठीमागच्या घडामोडींना उधाण आलेले आणि मी स्वतः आमचे काही नेते ताज हॉटेलमध्ये आज रात्री जेवायला जाणार आहे. आता त्यांना काही बाकीचे हॉटेल नाही आहेत का ताज हॉटेलमध्ये जेवायला जायसाठी? हा एक मेसेज असेल, भरे ते जेवायला जातील नाही जातील तो नंतरचा पार्ट आहे, पण जो मेसेज देण्यात येतोय. आणि एकनाथ शिंदेसाठी फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 2 पर्याय घेऊन चाललेत एकनाथ शिंदे आणि ऐन वेळेला जर भारतीय जनता पार्टी अजित पवारांसोबत उद्धव ठाकरेंची साथ असताना जर शपथविधी करत असेल, त्याच्यानंतर अजित पवारांचा शपथविधी झाला 2019ला, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी सरकार बनवलं. हे मात्र गोष्ट विसरू नका, कारण यांचा शपथविधीचा काळ हा वेळ छोटा होता. आज अनेक जण बोलतात की उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला धोका दिला आणि काँग्रेस सोबत गेले. नाही, सगळ्यात अगोदर धोका हा बीजेपीनं दिलेला आहे अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी उरकून. आणि नाईलाजाने मग नंतर उद्धव ठाकरेंना समजलं मी जर काय आता हालचाली केल्या नाही तर भारतीय जनता पार्टी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करेल. जर भारतीय जनता पार्टी गद्दारी करू शकते, धोका देऊ शकते, एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरेंना धोका देऊ शकतात, तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीला धोका देऊन परत उद्धव ठाकरेंकडे का नाही जाऊ शकत? जाऊ शकतात. राजकारणामध्ये सगळं काय होऊ शकतं, पण आता पाहणं आपल्याला महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. भारतीय जनता पार्टी महापौर पद सोडायला तयार नाही, एकनाथ शिंदे महापौर पद सोडायला तयार नाही. एका बाजूला उद्धव ठाकरे महापौर पद एकनाथ शिंदेना द्यायला तयार आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ घालायला तयार आहे, पण अट आहे की तुम्ही आमच्याकडे येणं. अशा प्रकारचा ट्रँगल झालेला आहे. पुन्हा एकदा 2019 सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सलाम आहे माझा की तुम्ही कुठल्याही एका पक्षाला जास्त मेजॉरिटी दिली नाही. याचा फायदा आज या सगळ्या लोकांचा फायदा उचलण्यामध्ये झालेला आहे. सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला काय वाटतं, महापौर नक्की कोणाचा होईल
भाजपचं होईल, एकनाथ शिंदेचं होईल, का उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचं होईल? म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जरी एकत्र आले तर शिवसेनेचं होईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.